अहिल्यानगरमध्ये पुन्हा बुलडोझर बाबा ॲक्शन मोडमध्ये. अतिक्रमणांवर धडक कारवाई, मात्र प्रश्न कायम. स्वस्तिक चौक ते पुणे स्टँड साफ. नगर शहर खरंच अतिक्रमणमुक्त होणार का? लक्झरी स्टॉल, पान टपऱ्या, चहा टपऱ्यांवर कारवाई. महापालिकेचा सकाळीच धडक ॲक्शन मोड. अहिल्यानगर शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेने आज पुन्हा एकदा मोठी कारवाई करत ॲक्शन मोड दाखवलाय. स्वस्तिक चौक ते पुणे स्टँडपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सकाळीच राबवण्यात आली. आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने ही धडक कारवाई केली. अतिक्रमण प्रमुख आणि उपअभियंता सुरेश इथापे आणि क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे यांच्या उपस्थितीत पथकाने रस्त्यावर उतरून थेट कारवाई सुरू केली. या मोहिमेदरम्यान लक्झरी स्टॉल, पान टपऱ्या, चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल आणि अनधिकृत फलक हटवण्यात आले. तर अनेक ठिकाणी लोखंडी टेबल, काउंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे 4 ते 5 लक्झरी बस स्टॉलवरही कारवाई करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातही पुतळ्याभोवती उभारलेले अनधिकृत शेड, टपऱ्या हटवण्यात आल्या. काही ठिकाणी नागरिकांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली. मात्र या सगळ्या कारवाईनंतरही एक मोठा प्रश्न पुन्हा समोर उभा राहतो. अहिल्यानगर शहर खरंच अतिक्रमण मुक्त होणार का? महापालिका वेळोवेळी कारवाई करते, अतिक्रमण हटवते, मात्र काही दिवसातच त्याच जागी पुन्हा टपऱ्या, स्टॉल आणि अनधिकृत बांधकामे उभी राहताना दिसतात. त्यामुळे ही कारवाई केवळ तात्पुरती सफाई ठरत आहे का, असा सवाल देखील उपस्थित होतोय. शहरातील रस्ते अरुंद होत चालले आहेत, वाहतूक कोंडी वाढत आहे आणि नागरिकांना मोकळा श्वास घेणंही कठीण होत आहे. अतिक्रमण हा केवळ प्रशासनाचा प्रश्न नसून शहराच्या भविष्यासाठीचा गंभीर मुद्दा बनलाय. आता गरज आहे ती केवळ मोहीम राबवण्याची नाही, तर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची. अन्यथा कारवाई झाली आणि अतिक्रमण परत आलं, हा चक्रव्यूह असाच सुरू राहणार यात शंकाच नाही.